भद्रावती तालुक्यातील मुरसा ग्रामपंचायत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। निमित्त आहे मिलियन स्टील लिमिटेड कंपनीला दिलेली संशयास्पद एनओसी। ग्रामसभेचा विरोध धाब्यावर बसवून गावकऱ्यांना अंधारात ठेवून नेमकं कोणाचं हित जपलं जातंय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। प्रकरण आहे 4 नोव्हेंबर 2025 रोजीचं। मुरसा ग्रामपंचायतीने मिलियन स्टील कंपनीला कारखाना उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं। मात्र 18 नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि एकमताने ही एनओसी नामंजूर केली। त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की एनओसी रद्द करू, पण झालं उलटंच। 30 डिसेंबर 2025च्या मासिक सभेत पुन्हा कंपनीला एनओसी देण्यात आली। धक्कादायक आरोप असा आहे की या मासिक सभेला ग्रामसभा म्हणून भासवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली आहे। कंपनीने घेतलेल्या जनसुनावणीची माहितीसुद्धा जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आता मुरसा ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे धाव घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि कंपनीची बेकायदेशीर एनओसी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। प्रकरण अशा प्रकारे आहे की आज इथं सगळे मुरसावासी इथं उपस्थित आहे। तर त्यामध्ये आमच्या गावालगत मिलियन स्टील लिमिटेड प्रकल्प उभा होत आहे। त्यामध्ये पब्लिक हिअरिंग 30 मे 2025 ला झाली होती। त्याबद्दल पण ग्रामपंचायतने कोणतेही आम्हाला प्रकार म्हणजे कळवलं नाही, नोटीस लावली नाही। आणि त्याच्यानंतर 4/11/2025 ला मासिक मीटिंगमध्ये गावाला विश्वासात न घेता त्यांनी एनओसी ग्रामपंचायतने एनओसी देऊन दिली कंपनीला। त्याच्यामध्ये ठोस असे कोणतेही मुद्दे नव्हते। रोजगाराबद्दल झालं, आरोग्याबद्दल झालं, प्रदूषण झालं, शेती जसं की आपल्या प्लांट लगत शेती आहे, ज्या शेतीचं नुकसान होणार आहे त्या शेतीचं नुकसानाबद्दल कोणतीही अशी तरतूद नाही केली गेली। आणि सदर एनओसी 4 तारखेला देण्यात आली। त्याच्यानंतर 18 तारखेला आम्ही आम्हाला माहीत पडलं की अशा प्रकारे घोड झाला आहे गावामध्ये। त्यामुळे आम्ही 18 तारखेला स्वतः विशेष सभा लावून, ग्रामसभा लावून त्याच्यामध्ये ती एनओसी रद्द करण्यात आली, सर्वानुमते रद्द झाली। आणि त्याच्यानंतर ती एनओसी असं ठरवण्यात आलं होतं की समोरची एनओसी देताना विशेष ग्रामसभा लावून 4 दिवसांनी त्याच्यामध्ये कंपनीच्या माणसांना बोलवून, अधिकाऱ्यांना बोलवून त्याच्यावर तोडगा काढून नवीन आमच्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा आणि त्याच्यानंतर आम्ही एनओसी देणार असं ठरलं होतं। पण अशा प्रकारचं काही न करता ग्रामपंचायतने 30/12/2026 ला 25 ला मासिक सभेमध्ये आणखी एनओसी दिली आणि गावाला अंधारात ठेवून, गावासोबत विश्वासघात करून अशा प्रकारचं प्रकरण ग्रामपंचायतीने केलं आहे। त्याबद्दल आमची जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की ही एनओसी रद्द करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आमच्या गावाला सहकार्य करावं आणि येणाऱ्या आता जे एनओसी आहे ती रद्द करून पुढील कारवाई करण्यात यावी। मागण्या आमच्या अशा आहे की जसं की गावालगत प्लॅन असल्यामुळे रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा रोजगाराचा आहे। त्याच्यामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांना म्हणजे मुलांना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, चांगल्या प्रकारची नोकरी द्यावी आणि आरोग्याविषयी तरतुदी पाहिजे आणि प्रदूषण आणि कंपनीच्या लगत जे शेती आहे त्यांना नुकसान भरपाई, या सगळ्या गोष्टी हव्या। कंपनी जे आमच्या गावालगत झालेली आहे, जे आता मुद्दे मांडलेले आहेत तेच मुद्दे माझ्या गावासाठी, जे माझ्या गावात सुशिक्षित रोजगार आहेत, महिला आहे, सुशिक्षित किशोरीन आहे आणि यांना त्या कंपनीने रोजगार म्हणजे परमनंट रोजगार द्यावं, त्यांना त्यांचा पगार चांगला देण्यात यावं आणि जे प्रदूषण होणार आहे आमच्या गावासाठी, आमच्या गावात प्रदूषणापासून आमचं गाव मुक्त राहिलं पाहिजे, याच्यासाठी आमच्या गावाला प्रदूषणापासून मुक्त राहिलं पाहिजे, यासाठी आमच्या गावाला प्रोटेक्शन द्यावं आणि जे कुठल्या कंपनीमध्ये जे लागलेले आहे मुलं घेण्यात येणार आहे ते त्या मुलांचा जो परिवार आहे, त्यांच्या मागचा जो परिवार आहे त्यांच्यासाठी सुद्धा कुठलं त्या कंपनीत काही झालं तर त्यांना म्हणजे त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सुद्धा तिथं घेण्यात यावं आणि जेवढ्या आमच्या मागण्या आहेत गावासाठी आणि आरोग्यासाठी त्या मागण्या त्या कंपनीने पूर्ण कराव्या। आणि जे आमची ग्रामपंचायतने जे आता चुकीचं जे धोरण दिलं म्हणजे त्यांना प्रोत्साहन केलं की एनओसी देऊन आमच्या गावाची दिशाभूल केली आणि त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयीन म्हणजे सर्व सदस्यांवर, त्यांच्या त्या कार्यकर्त्यांवर एक कारवाई व्हावं, त्यांना कुठंतरी वचपा बसला पाहिजे की सामोर सुद्धा असं चुकीचं गावाला विश्वासात न घेता चुकीचं काम करणार नाही, एवढी आमची दखल घ्यावी कलेक्टर साहेबांनी, एवढे बोलतो आणि मी माझं